तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बेनके, गणपतरावजी फुलवडे, हसीबाई महालदार, अनंतरावजी चौगुले, तुषारभाऊ थोरात, वल्लभजी शेळकेसर, माऊली शेठ खंडागे, प्रशांत शेठ डुबरे, मोहित शेठ धमाले, माऊली शेठ शेळके, प्रियाताई हडवळे, मनीषाताई डावकर, बाळासाहेबजी आवटी, लहू शेठ गुंजाळ, जयसिंगराव आवटी, जानकू शेठ डावकर, शाकीरबाई चौगुले, अनंतराव भटकळ, अशोक शेठ आवटी, स्नेहताई शेळके, MD खंगाळे साहेब, अशोक नाना घोडके, डॉक्टर गणपत महाराज डुंबरे, अशोक शेठ आवटी, निलेश शेठ बोरचटे, शाकीरबाई चौगुले, विनोद शेठ आवटी, मंगेश अण्णा काकडे, सागर शेठ लांबखडे, सुरेश शेठ बोरचडे, उपस्थित असणारे सगळेच मान्यवर, सगळे पत्रकार बांधव, आपण सगळेजण खरं तर आपणा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, कारण सध्या एक वेगळं काम हाती घेतलेलं आहे जे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका सध्या जी सुरू आहे आणि मालिकेतून विजय कुरडे सर रोज जर भेटीला यायचं असेल तर रोज चित्रीकरण करणं गरजेचं असतं. आता इथून मुंबईला जाऊन रात्री लिखाण करून परत सकाळी शूटिंगला उभं राहायचं, म्हणून मी व्यासपीठाची दिलगिरी व्यक्त करून सांगितलं की आधी मी सरांना शुभेच्छा देतो आणि पुढे निघतो. पण खरोखर हा अत्यंत एक देखणा सोहळा आणि एक भावना जी आहे सर तुमच्याविषयी, ही भावना तीच आहे की ज्या वास्तूमध्ये विद्यार्थी म्हणून पाऊल टाकावं त्याच वास्तूमधून 33 वर्षांच्या अखंड सेवेनंतर आपण निवृत्त व्हावं हे भाग्य खूप कमी जणांना येतं. ज्या मातीत घडलो त्या मातीत घडवण्याचं भाग्य आपल्याला लाभतं आणि ते घडवून एक उदात्त कार्य आपण करून जेव्हा ही सेवानिवृत्ती करतात ती खरोखर अत्यंत वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी त्यांना हळूच विचारलं बाजूला बसून की नेमकं हे जे राजकीय सामाजिक क्षेत्राचं जे वेड आहे हे नेमकं कधी केव्हापासून लागलं आणि हा बॅलन्स कसा जुळला. त्याच्यावरचं त्यांचं उत्तर फार देखणं होतं की शाळेच्या गेटमध्ये आत येताना राजकीय जोडे हे बाहेर काढले आणि फक्त शिक्षक म्हणून आत आलो, त्यामुळे या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि खरोखर वाखाणण्यासारखं आहे. कारण आजच्या समाज जीवनामध्ये शिक्षक, शिक्षण, शालेय अभ्यासक्रम याच्या पलीकडे जाऊन आमची तत्व, आमची मूल्य, आमची नीतिमत्ता, आमचे संस्कार या गोष्टी नेमक्या कितपत शिल्लक राहिल्या यावरून खरं तर शंका येते. अनेकदा वयानं ज्येष्ठ झालेले पाय सुद्धा असतात, पण त्या पायावर वाकावं की नाही असा अनेकदा प्रश्न अनेकांना पडू शकतो. अशा पद्धतीने कधी कधी काही विधानं जेव्हा समोर येतात तेव्हा GK सरांसारखं उदाहरण हे प्रकर्षानं उठून दिसतं की हा जो अनुभव आहे, हा जो संस्कार आहे. कारण शाळेत आल्यानंतरच मी म्हणालो की हे जे सगळे भिंतींवर जे महापुरुष विराजमान झालेले आहेत त्यांना मी विचारले संकल्पना कोणाची. कारण आजकाल अनेक शाळांमध्ये अनेक छान इमारती असतात, शाळेची इमारत देखणी असते, शाळेमध्ये सगळ्या सुखसोयी असतात, पण कुठेतरी आपल्या मातीतला संस्कारच आपण विसरतो की काय असा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा GK सरांसारखा एक शिक्षक हे देखणं वैभव, हे संस्कृतीचं लेणं, हे संस्कारांचं लेणं हे खरं तर विद्यार्थ्यांना देतो. शिक्षक केवळ शिकवत नाही, तो केवळ अभ्यासक्रम शिकवत नाही, तो केवळ पुस्तकातलं शिक्षण देत नाही, त्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम जर करायचं असेल तर त्याला एक वैचारिक बैठक द्यावी लागते, त्याला एक संस्कार द्यावा लागतो आणि त्याला घडवावं लागतं. हे काम GK सरांनी अव्याहतपणे 33 वर्ष केलंय. जेव्हा सर हा तुमचा कर्तव्यपूर्तीचा जो स्मरणिका जी आहे ही सहज चालली तर 2 वाखाणण्यासारख्या गोष्टी बघितल्या आणि म्हणून म्हटलं की आधी दीप प्रज्वलन करत असताना वहिनीच्या हातून दीप प्रज्वलन करणं का गरजेचं होतं हे बरोबर कळलं. म्हणून ताळीपूर्ण सांगितलं की आधी दीप प्रज्वलन कार्यक्रमाचं करायचं असेल तर ते वहिनीच्या हातून करा. याचं कारण हे असतं
की जेव्हा पुरुष उंबरठ्याच्या बाहेर कर्तृत्व गाजवत असतो तेव्हा घराचा उंबरठा ओलांडून त्याच्या खांद्याला खाऊन ते खांदा लावून ते कर्तृत्व गाजवणारी माता भगिनी सुद्धा दुहेरी जबाबदारी ही पार पाडत असते. एकीकडे ती तिचं करिअर करत असते, दुसरीकडे घरटं जे असतं ते आपल्या पंखाने बांधून ठेवत असते. आणि जेव्हा ही पाठराखण मिळते तेव्हा आपल्या कर्तृत्वाला बहर येतो. म्हणून ती त्यांच्यासाठी मानवंदना होती. आणि तुमच्या लेखाचा लेख ही याच्यामध्ये वाचला, ते लेखाच्या लेखात फार महत्वाची गोष्ट आहे सर. ती विनंती त्याच्या वतीने पुन्हा तुम्हाला करेन, कारण आपण धावत असताना, आपण पळत असताना काहीतरी मागे राहून जातं. लेखाने वहिनी तुमच्या लिहून ठेवलंय की आई बरोबर भरपूर जास्त आणखी वेळ घालवा तुमच्या शैक्षणिक सेवेमध्ये, तुमच्या समाज कार्यामध्ये, हा कुटुंबाचा वेळ. आणि त्यामुळं ही जी तुमच्या लेखाची जी विनंती आहे, मला वाटतं सेवानिवृत्ती म्हणजे नव्याने सुरुवात आहे. हा फक्त एक स्वल्पविराम असतो. एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रामध्ये आणखी पंख पसरवण्यासाठी, आणखी भरारी घेण्यासाठी. आणि ही भरारी घेत असताना तुम्हाला उदंड निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा तर देतोच, पण त्याच बरोबरीने आपल्यासारख्या वैचारिक बैठक असणाऱ्यांची या शिवजन्मभूमीला, या शिवजन्मभूमीच्या वैचारिक बैठकीला ही अत्यंत नितांत गरज आहे. कारण समाजकारणात, राजकारणात आजकाल होणारे अनेक वक्तव्य, माझ्या पत्रकार बांधवांना याची पुरेपूर कल्पना आहे. अनेक होणारी वक्तव्य पाहिली की खरोखर हा प्रश्न पडतो की ज्या शिवजन्मभूमीची, ज्या महाराष्ट्राची एक सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे, सुसंस्कृत ही पार्श्वभूमी समाजकारणाची, राजकारणाची आहे, ही जर टिकायची असेल तर शिक्षकांनी कान धरणं तितकंच गरजेचं आहे. आणि त्यामुळं हे काम तुमच्याकडून आतापर्यंत शाळेत होत होतं, यापुढे तुमच्याकडून समाजात होईल. आणि हे काम करत असताना या नव्या इनिंगला तुम्हाला मी मनपूर्वक शुभेच्छा, सदिच्छा देतो. पुन्हा एकदा आपल्या व्यासपीठाची सगळ्यांची आपल्या दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमासाठी मी रवाना होण्याची आपल्याला परवानगी देतो. धन्यवाद. जय शिवराय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.